लग्नाची बेडी या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये राघव चिडलेला असतो आणि म्हणतो, डॉक्टर तुमचा इथे अपमान होतोय, हा अपमान मी सहन करत गप्प बसू शकणार नाही, त्यामुळे आता जे सत्य आहे ते मला सांगावंच लागेल. आणि असं म्हणत राघव सगळ्यांना अन्वीचं सत्य सांगणार तितक्यात अन्वीचीच एंट्री होते. अन्वीला पाहिल्यावर ती घरातले सगळे पॅनिक होतात. अन्वी, तू कुठे होतीस? अगं, अशी अवस्थेत कशी काय आलीस? इतक्या रात्री कुठे गेली होतीस? 1 न 100 प्रश्न अन्वीला सगळे विचारतात. राघव म्हणतो, 1 मिनिट, मी सगळ्यांना सांगतो काय घडलंय ते. याच्यावरती मधू म्हणते, अन्वी बोल ना. राघव म्हणतो, स्टॉप इट, मी सांगतोय म्हटलं ना तुम्हाला सगळ्यांना. आज जर या डॉक्टर सिंधू सावंत नसत्या ना, तर अन्वी आपल्या घरात इथे सुखरूप बसली नसती. अन्वी कुठेतरी वेगळीकडेच, कदाचित जेलमध्ये सुद्धा असती. असं म्हणत राघव खूप मोठा गौप्यस्फोट करतो. त्यावरती रुक्मिणी म्हणते, काय घडलं होतं असं? याच्यावरती राघव म्हणतो, सगळी कहाणी मी सांगतो. आणि राघव आता सगळं सांगायला सज्ज होतो. राघव सांगायला लागतो, ज्या वेळेला मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, तेव्हा मला एका हॉटेलमध्ये धाड टाकण्यासाठी बोलवण्यात आलं होतं आणि त्याच हॉटेलमध्ये अन्वी त्या माणसाला भेटायला गेली होती. त्याच वेळेला तिकडे सिंधू अन्वीला वाचवण्यासाठी तिकडे गेली आणि पोलिसांची धाड पडली असता सिंधूनेच अन्वीला तिकडून बाहेर काढलं आणि म्हणून मी अन्वीला इकडे घेऊन सुखरूप येऊ शकलो. मग काय, रुक्मिणी अधिकच भडकते. रुक्मिणी आता रागारागामध्ये अन्वीच्या अंगावरती हात उचलते आणि अन्वीला मारण्यासाठी रुक्मिणी उठल्यावरती सिंधू धावत तिच्याकडे जाते आणि रुक्मिणीचा हात धरते. रुक्मिणी म्हणते, तुझी इतकी हिंमत? तू माझा हात धरण्याची हिंमतच कशी केलीस? सिंधू म्हणते, अन्वीला मारण्यात काही अर्थ नाहीये. आत्ता तिच्याकडून चूक झाली, पण आपण तिला समजून घेतलं पाहिजे. रुक्मिणी म्हणते, तू कोण आहेस ग? हे बघ, मी माझ्या नातीशी कसं वागायचं हे तू नको मला सांगूस. तू मला सांगण्याची इतकी माझी वेळ नाही आलेली आहे. त्याच्यावरती सिंधू म्हणते, अन्वीला आपण समजून घेतलं पाहिजे. अन्वी बोल ना, तू बोल ना. अन्वी सांगते की खरं तर मला एक ना मॉडेल बनायचं होतं, म्हणजे मला मिस इंडिया पण बनायचं आहे. हे लहानपणापासूनचं माझं स्वप्न होतं आणि त्यासाठी पोर्टफोलिओ करण्यासाठी त्या मुलाने मला तिकडे बोलवलं होतं. असं म्हणत आता इकडे अन्वी सगळं सत्य सांगते. रत्नाकर म्हणतो, वहिनी, दर वेळेला सिंधू चुकीची असू शकत नाही, कधीतरी तिचं पण म्हणणं ऐकून घे. जनरेशन बदलत असते, आपल्याला याच्यातलं काही कळत नाही. पूर्वीसारखा काळ राहिला नाही आहे की आपण मुलांना सांगावं आणि त्यांनी ते ऐकावं. त्यामुळे काय सांगत आहे सिंधू हे तरी ऐकून घे. असं म्हटल्यावरती अन्वी सगळं सांगते की सिम्मामुळे आज मी वाचलेली आहे. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, काही नाही, हिचीच तुला फूस आहे. याच्यावरती मधू सांगत असते, पण अगं अन्वी, तू आम्हाला कोणाला तरी घरच्यांना सांगायचंच ना. याच्यावरती राजश्री म्हणते, अन्वी, अगं हे तू चुकीचं वागलीस. आम्हाला कोणाला तरी विश्वासात घेऊन तुला सांगावंसं वाटलं नाही का? सिंधू म्हणते, तेच मी तिला सांगत होते की घरच्यांशी कोणाशी तरी बोल, पण तुम्ही तिला इतकं फ्रीडम देता का? तिच्याशी मोकळेपणाने वागता का? असं म्हणत सिंधू रुक्मिणीला जाब विचारते. रुक्मिणी म्हणते, आज माझी इतकी वेळ नाही आलेली आहे की तुझ्याकडून मी शिकावं. याच्यावरती राघव म्हणतो, मला पण डॉक्टर सिंधू सावंत यांचं म्हणणं पटतंय. रत्नाकर म्हणतो, हो, सिंधू जे बोलते ते बरोबर आहे, आपण सुद्धा नवीन जनरेशनला त्यांच्याप्रमाणे समजून घ्यायला पाहिजे. रुक्मिणी म्हणते, रत्नाकर, तुझं तोंड तर तू बंदच कर आणि या सिंधूची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नको. ज्या मुलीला आपला संसार सांभाळता आला नाही ती मला संस्कार शिकवणार, माझ्या नातीवरती मी कसे करायचे ते. असं म्हणत आता रुक्मिणी खूप चिडलेली असते. राघव म्हणतो, बस करा सगळ्यांनी, ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. मला वाटते सगळ्यांना झोपायचं असेल, चला सगळ्यांनी झोपा, हा विषय इथेच बंद करा. असं म्हणत आता राघव सगळ्यांना झोपायला पाठवतो. दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. पाडव्याच्या दिवशी ऋतुराज बाहेर येतो आणि म्हणतो, काय हे चाललंय सगळं? कुणीच नाही आलेलं आहे, चला चला पाडव्याची आरती करायला या. राघव सुद्धा पाडव्याची उठणं लावण्यासाठी बाहेर येत असतो आणि तेव्हा तो विचार करतो, 8 वर्ष मी पाडवा माझा एकट्याने काढला, पण आज सिंधू माझ्या समोर आहे. ज्या सिंधूसोबत मी काही वर्ष संसाराची घालवली, तिच्या हातून उठणं लावून घेतलं, आज तिच्या समोर मला मधूच्या हातून उठणं लावायला लागणार आहे, पण माझ्याकडे पर्याय नाही. असं म्हणत राघव बाहेर येतो. विनू पण येतो आणि म्हणतो, बाबा, मला सुद्धा लावायचं आहे उठणं. याच्यावरती राघव म्हणतो, आजचा दिवस नाही रे बाबा, तू उद्या उठणं लाव, उद्या भाऊबीज आहे की नाही, मग अन्वीताई तुला उठणं लावेल. याच्यावरती विनू म्हणतो, आज का नाही बरं? मग सिंधू सांगते, आज तुझ्या आईबाबांचा दिवस आहे, तुझी आई तुझ्या बाबांना उठणं लावणार. याच्यावरती विनू म्हणतो, नाही नाही, मलाच उठणं लावायचे. आणि धावत धावत तो येऊन पाटावरती बसणार, तर तिकडे काढलेल्या रांगोळीवरून त्याचा पाय सटकतो. विनू पडतो, जोरात ओरडतो, ऐक. आणि मग मात्र सगळे पॅनिक होऊन धावत धावत विनूला पाहायला येतात. काय झालं विनू बाळा, काय झालं विनू बाळा? असं म्हणत विनूभोवती सगळेच जण गोळात होतात. सिंधू आता विनूचा पायाचं जे काढलेलं असतं ट्रॅक्शन ते काढते आणि म्हणते, बाळा काय झालं, खूप दुखतंय का? राघव सुद्धा पॅनिक होतो.
हे दोघं जण आता विनूला एकत्रितपणे ट्रीट करतायत हे बघून ऋतुजाला आनंद होतो. चला या दोघांचं काहीतरी पुढे घडतंय असं म्हणत ऋतुजा टोमणा मारत रेश्माकडे पाहते. दोघींची नजरानजर होते. तितक्यात तिथे मधू सुद्धा येते. राघव म्हणतो काय झालं असेल डॉक्टर? याच्यावरती सिंधू म्हणते फार काही नाही, थांबा. तो अगदी धावत धावत आला आणि पडला ना म्हणून हे सगळं घडलेलं आहे. तितक्यात तिथे मधू येते. काय झालं विनू, काय झालं विनू असं म्हणत असताना सिंधूकडे ती पाहतच बसते. सिंधू म्हणते काही नाही, रांगोळीवरून तो जस्ट पडलेला आहे असं म्हणत आता मात्र सिंधू त्याचा उपचार करत असते. त्यावेळेला रिषभ म्हणतो मला असं वाटतंय आपण त्याला आत उचलून नेऊया का? आता त्याला आत न्यायचं म्हणून सिंधू उठते. उठल्यावरती मधूच्या हातामधली उठण्याची वाटी सिंधूच्या हाताच्या धक्क्याने पडते. सिंधू ती सावरते आणि सगळं उठणं राघवच्या अंगावरती ऑलरेडी लागतं. आता मात्र सिंधू एकदम पटकन प्रतिक्रिया द्यावी तशी आता सॉरी असं म्हणत राघवच्या चेहऱ्याला अंगाला लागलेलं उठणं पुसायला जाते. पण ॲक्च्युली ते पुसणं नसतं, ते उठणं राघवला लागलेलं असतं. ऋतुजा लगेचच बोलते घ्या झाला पाडवा. म्हणजे उठणं लागायचं होतं ते लागलंच की. मधूचा नुसता जळफळाट होतो. आज नवऱ्याने बायकोच्या हातून उठणं लावून घ्यायचं तर अचानकपणे सिंधूच्या हातूनच राघवला उठणं लागलेलं बघून खूप मोठी आता गडबडच होते. राघव सुद्धा पाहत बसतो, सिंधू सुद्धा पाहत बसते. इकडे राजश्री विचार करते देवा काय चाललंय हे सगळं? म्हणजे आजच्या दिवसाला राणीने राघवला उठणं लावलं पाहिजे, पण या दोघांचं लग्न पण अर्धवट राहिलेलं आहे. लक्ष्मीपूजन सुद्धा झालं नाही आणि आज सिंधूच्या हातून उठणं. देवा तुझ्या मनात तरी काय आहे अजून? असं राजश्रीच्या मनात शंका येते आणि कुठेतरी राघव आणि राणीचं लग्न अर्धवट राहिल्याची तिला आता खूप चुटपुट वागून राहते. त्यावेळेला ऋतुजा म्हणते झालं उठणं तर लागलंच की. रेश्मा म्हणते हो राणी वहिनी तुम्ही ठेवा बरं उठण्याची वाटी आतमध्ये. ऑलरेडी राघव भाऊजींना उठणं लागलं आहे. रुक्मिणी म्हणते डोक्यावर पडलेस का तू रेश्मा? राणी जा तू आज जा दुसरं उठणं आण आणि राघवला उठणं लावायची तयारी कर. राणी म्हणते ठीक आहे मी उठणं आणते. तितक्यात विनू ओरडतो ऐक. राघव म्हणतो मधू थांब, उठणं वगैरे सगळं राहू दे, आपण आधी विनूला आत घेऊन जाणं हे महत्त्वाचं आहे. असं म्हणत असताना रुक्मिणी म्हणते राघव तू नको, रिषभ तू जा बरं त्याला आत घेऊन. त्यावरती राघव म्हणतो नाही काकू, इथे विनूला लागलं असताना उठणं वगैरे हा प्रोग्राम माझ्याच्याने होणार नाही. आणि तो उठणं न लावता आता विनूला घेऊन आत जातो. पाठोपाठ सिंधू पण जाते. मधू विचार करते काय झालंय हे सगळं? म्हणजे राघव माझा पूर्ण कधी होणारच नाही का? माझ्या बाबतीत हे का घडतंय असा विचार करत आता राणी पण पॅनिक होते. सगळ्यांनाच ही सिच्युएशन खूप ऑकवर्ड असते. त्यावरती रुक्मिणी म्हणते बघितलंस तुझ्यामुळे राणी आणि राघव यांचा पाडवा अर्धवट राहिला, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. पण सिंधूला फिकीर नसते. सिंधूला विनूच्या तब्येतीची काळजी असते. ती ताबडतोब रूममध्ये येते. विनूच्या पायाला मलम लावत असते. राघव म्हणतो डॉक्टर काही जास्त घाबरण्याचं नाही ना? त्यावरती सिंधू सांगते नाही. आणि दोघं जण विनूची काळजी घेत असतात. आणि दोघं जण बेडवरती बसून विनूला दुखत नाही ना फार असं विचारत असताना तिकडे मधू येते. मधू म्हणते काय झाले नक्की? याच्यावरती सिंधू म्हणते विनू बाळा आता तुला बरं वाटते ना? मग एक स्माईल कर बरं. असं म्हणत ती आता विनूला बरं करण्यासाठी मसाज करत असते. आणि मधूला सांगते नाही आता तो हळूहळू बरा होईल. राघव म्हणतो काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. मधूला ती सांगते की तुम्ही ना गरम पाण्याच्या पट्ट्या घेऊन या, त्याचा पाय आपण शेकवूया. नंतर मधू गेल्यावरती राघव सिंधूकडे पाहतो. सिंधू डोळ्यांनीच काही नाही सगळं ठीक होईल असं सांगते. आणि राघवला सिंधूचं बोलणं समजतं आणि त्याला आता आश्वासन मिळतं की विनू बरा होणार आहे. दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यातच खूप मोठी घटना घडते. इकडे आता विनू आणि सावी यांच्या शाळेमधून एक मॅडम आलेल्या असतात आणि त्या म्हणतात की हे बघा राघव रत्नपारखी तुम्ही ना आमच्या ड्रामामध्ये रामाचा रोल करा. याच्यावरती विनू म्हणतो बाबा प्लीज प्लीज. राघव तयार होत नसतो. अखेर विनू आणि सावी यांनी आग्रह केल्यावरती राघव ड्रामामध्ये रामाचा रोल करण्यासाठी तयार होतो. सावी आणि विनू नाचायला लागतात. बाजूला सिंधू उभी असते. त्याच वेळेला त्या मॅडम म्हणतात हे बघा एक काम करूया, तुमच्या मिसेसला आपण सीतेचा रोल देऊया का? तुमचा जोडा अगदी उठून दिसेल. तितक्यात रुक्मिणी रागारागात येते आणि म्हणते डोकं फिरलंय का तुमचं? ही बघा ही IPS राघव रत्नपारखी यांची बायको आहे आणि ही त्यांची बायको आहे, ही बाजूला उभी आहे ती नाही. असं म्हणत रुक्मिणीचा रागाचा पारा चढलेला असतो आणि ती रागारागात खूप मोठा आता ओरडत असते. त्यामुळे राघवला पण वाईट वाटतं. आता खरं तर सिंधू हीच सीतेचा रोल करणार आणि ड्रामामध्ये पुन्हा राघव आणि सिंधू हे दोघं एकत्र येणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार.